नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 18 तारखेच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आता नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आलेले आहेत. आता नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आल्यामुळं इकडे राहुलची तर वाट लागलेली आहे आणि नैनाचा प्रेग्नन्सी रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला आहे. म्हणजेच नैना प्रेग्नंट आहे. तर आबा इकडे रोहिणीला घेऊन म्हणजेच रोहिणी, आबा, राहुल, अद्वैत, कला हे सर्वजण खरेंच्या घरी आलेले असतात आणि नैनाच्या लग्नासाठी तिला मागणी घालण्यासाठी. खरं तर खरेंच्या घरी आल्यानंतर आता कला अद्वैतची चांदेकरांची इज्जत कशी वाचवते, म्हणजे शेजापाजारी जे बोलत असतात त्यांची सर्वांची तोंड कशी गप्प करते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आता लवकरच राहुल नैनाचं लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होणार आहे. पण अद्वैत आणि कलाचं म्हणजे मागच्या वेळेस जे अद्वैत आणि नैनाचं जे लग्न झालेलं अगदी थाटामाटात, तेवढं थाटामाटात राहुल आणि नैनाचं लग्न होईल का साधं असं लग्न केलं जाईल, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं, का राहुल आणि नैनाचं लग्न हे धूमधडाक्यात झालं पाहिजे का साधं अगदी घरगुती पद्धतीनं झालं पाहिजे, तेही आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की नक्की मागणी घालायला आल्यानंतर काय उत्तर कला देते, नैनाची रिॲक्शन काय असते, रिपोर्ट नैनाने चेंज केलेले आहेत का खरंच ती प्रेग्नंट आहे म्हणून रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत, हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहिलेलं होतं की इकडे कला ही खरेंच्या घरी आलेली आहे. राहुल आणि अद्वैत दोघंही बाहेर थांबलेले असतात. कला म्हणते की नैनाताई चल, आपल्याला टेस्ट करायची आहे. खरं तर कलाचं असं म्हणणं असतं की राहुल अद्वैत बरोबर आले तर आपल्याला बरं पडेल. आपण खरंच जे काही खरं आहे ते त्यांच्यासमोर येईल, म्हणजे दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. कारण नैनाताई तर बोलते ती प्रेग्नंट आहे. राहुलचं असं म्हणणं आहे की ती प्रेग्नंट नाही, ती खोटं बोलते. त्यासाठी आता कला ही अद्वैत राहुलला घेऊन आलेली आहे आणि आता नैनाला खरेंच्या घरून घेऊन ती हॉस्पिटलला जाणार आहे. मग नैनाला म्हणते की चल, पण नैनाचं असं म्हणणं असतं की मी का येऊ, माझी मी जाईल ना, मला टेस्ट करायचे आहे. कारण नैनाचं असं म्हणणं आहे की ती प्रेग्नंट नाही. तिने आणि सौरभने मिळून हा सगळा डाव रचलेला आहे. तिने सौरभला सांगितलेलं आहे काहीही झालं तरी माझे प्रेग्नन्सी रिपोर्ट हे पॉझिटिव्ह द्यायचे. एकदा का मी त्या राहुलसोबत लग्न करून त्याची वाट लावते, त्याला डिवोर्स देते आणि मग आपण दोघं पुन्हा लग्न करूया, असं तिने त्या सौरभला सांगितलेलं असतं. त्यामुळं सौरभने तर आता सर्वांना सांगितलेलं असतं, पण आता प्रेग्नन्सी रिपोर्ट देणं हे सौरभसाठी खूपच धोकादायक असतं. कारण इतक्या वर्षांची त्याची मेहनत, त्याची डॉक्टरकी, या सगळ्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळं सौरभ म्हणतो की नाही नैना, हे शक्य नाही. अगं काहीही झालं तरी माझ्या लायसनचा प्रश्न आहे. पण नैना मात्र त्याला घोळात घेत आहे. बिचाऱ्याचं खरं प्रेम नैनावरती आहे. त्यामुळं नैना त्याला वारंवार म्हणत आहे की काही करून मला रिपोर्ट हवे आहेत. आता कलाही नैनाला घेऊन जाण्यासाठी खरेंच्या घरी आलेली आहे आणि नैनाला ती म्हणते चल लवकर, बाहेर राहुल आणि अद्वैत दोघंही थांबलेले आहेत. आत्ताच्या आत्ता आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. संगीताला बिचारीला वाईट वाटत असतं, कारण जावई दारात आलेत पण ते काही घरात येत नाहीत, ही गोष्ट तिला काही पटत नसते. नैना इकडे कलाला म्हणते की जा तू पुढे, मी मोबाईल घेऊन आले माझा. खरं तर नैनाला आता सौरभला फोन करून सांगायचं असतं की मी या हॉस्पिटलमध्ये येत आहे, म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये सौरभ तिथे काम करतो तिथे आता नैना ब्लड टेस्ट म्हणजे तिची प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी जाणार आहे. इकडे संगीता बाहेर येते, अद्वैतची हात जोडून माफी मागते, आमच्याकडून चुकलेलं आहे, जे काय आमच्याकडून झालेलं आहे त्यामुळं खरंच मी तुमची माफी मागते, प्लीज तुम्ही चला थोडंसं सरबत घ्या, ऊनही खूप आहे. पण राहुल मात्र संगीताशी अगदी उद्धटपणे बोलत असतो. तेव्हा इकडे अद्वैत राहुलला म्हणतो की तू शांत बस, तू लायकीत राहा. आणि इकडे संगीताला म्हणतो की प्लीज तुम्ही हात नका जोडू, मला ते आवडत नाही. कारण अद्वैत हा मोठ्यांचा किती आदर करणारा आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. संगीता म्हणते ठीक आहे. कला पण म्हणते राग वगैरे काही आलेला नाही आई, आता टेस्ट होणं गरजेचं आहे. आता अद्वैत या सर्वांना घेऊन टेस्ट करण्यासाठी जातो. सिटी हॉस्पिटलच्या बाहेर ते पोहोचतात. तिथं आल्यानंतर
इकडे राहुल म्हणतो की तू या हॉस्पिटलमध्ये का आणलेलं आहे? तेव्हा कला त्याचबरोबर नैनाचं म्हणणं असतं की मी इथं कम्फर्टेबल आहे, त्यामुळं मी टेस्ट याच हॉस्पिटलमध्ये करणार आहे. इकडे तसं म्हटल्याबरोबर अद्वैत आणि कला शांत असतात आणि राहुल आणि नैना या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. त्यांचं भांडण इतकं चालू असतं की नाही तू रिपोर्ट बदलशील, तो म्हणतो की तू रिपोर्ट बदलशील. नैनाचं ते म्हणणं असतं, राहुल म्हणतो माझ्या डोक्यातही नव्हतं. तोपर्यंत कलाच्या डोक्यात क्लिक होतं, कारण राहुल घरी म्हणालेला असतो यांनी जर रिपोर्ट बदलले तर, कारण यांना काही करून मला तोंडावर पडायचं आहे. पण इकडे अद्वैत त्या दोघांनाही शांत करतो आणि म्हणतो तुम्ही शांत व्हा, भांडू नका अजिबात. नैनाचं मात्र एकच म्हणणं असतं, तुला जर रिपोर्ट हवे असतील तर मी याच हॉस्पिटलमध्ये टेस्ट करणार आहे. मला जिथं कम्फर्टेबल वाटतं त्याच डॉक्टरांकडे मी माझं चेकअप करणार आहे. दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे मी जाणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता नैना ही टेस्ट करण्यासाठी आत निघालेली असते. तेव्हा कला म्हणते की नैनाताई थांब, मी येते तुझ्यासोबत. कारण कलाला सगळं पारदर्शक हवं असतं. ती म्हणते की एकदा का रिपोर्ट आले, मी चांदेकरांच्या समोर रिपोर्ट दिले की प्रश्न मिटला, मी ताठमानेने जगायला मोकळी झाले. कारण नाही कलावरती हे सगळे आरोप केलेले असतात की तिनेच हे सगळं केलेलं आहे. पण आता जवळजवळ ते आरोप थोडेफार आता राहिलेले असतात. बाकीचे सगळे आरोप हे कलाने फेटाळून लावलेले असतात, खोडून काढलेले असतात. आतमध्ये गेल्यानंतर नर्सकडे पाहत नैना म्हणते काही करून या नर्सला मला काहीतरी गंडवावं लागणार आहे. मग ती त्या नर्सला म्हणते की मला हे रिपोर्ट मी पैसे दिले तर. पण नर्स जोरात किंचाळते पैसे. कलाही तिथं असते, म्हणजे नर्सने स्पष्टपणे नकार दिलेला असतो. रिपोर्ट बदलण्यासाठी नर्सचा स्पष्ट नकार असतो आणि आता रिपोर्ट हे संध्याकाळी मिळणार असतात. मग कला, अद्वैत, राहुल, नैना हे चौघेही रिपोर्ट घेण्यासाठी जातात. तर राहुलला खूप घाई असते. रिपोर्ट आल्या राहुल रिपोर्ट उघडून पाहतो तर त्यामध्ये नैना ही प्रेग्नंट असते. म्हणजे तिची प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे. आता हे आबांना घरी कळतं. आबांनी 2च दिवसामध्ये राहुल आणि नैनाच्या लग्नाचा बार उडवण्याचं ठरवलेलं असतं आणि त्यासाठी आबा हे सर्वजण आता खरेंच्या घरी आलेले असतात. तिथं आल्यावर शेजापाजारी बोलतात आणि अद्वैतला बोलू लागतात की तुमच्यामुळं, तुमच्या भावामुळं यांची किती आबरू गेलेली आहे, यांना किती सहन करायला लागलेलं आहे पूर्ण अख्ख्या कोल्हापुरामध्ये. तेव्हा कला म्हणते काकू चुकते तुमचं. अद्वैतचा यामध्ये काहीच दोष नाही, चांदेकरांची काहीच चूक नाही. जी चूक आहे ती या दोघांची आहे. त्यामुळं तुम्ही अद्वैत आणि चांदेकरांवर कोणतंही बोट दाखवू शकत नाही. आणि कलाने स्पष्टपणे अद्वैत आणि चांदेकरांची बाजू घेतलेली असते. हे पाहून अद्वैत तर इम्प्रेस झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.